आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे धुवाधार पावसाची आणि त्यामुळे लागलेल्या शाळांना सुटीची। मुंबई आणि परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसलेला आहे। मध्य रेल्वे त्यासोबतच हार्बर त्यासोबतच रेल्वे वाहतूक असेल किंवा संपूर्ण जो परिसर असेल तो जलमय झालेला होता आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता प्रशासन देखील अलर्ट मोडवर आले आणि मुंबई ठाणे मीरा भाईंदर पालघर कल्याण डोंबिवली नवी मुंबई या भागात उद्या शाळांना सुटी जाहीर करण्यात आली। तर बुलढाण्यातील चिखली आणि मेहकर तालुक्यात पावसाचा कहर सुरू असल्याने या दोन तालुक्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान पावसाचा अलर्ट लक्षात घेऊन राज्यभरातील शाळांच्या सुटीबाबत उद्या निर्णय घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। दरम्यान कुठल्या भागामध्ये शाळांना सुटी जाहीर करण्यात आलेली आपण त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। अनेक परिसर जलमय झालेला आहे त्यामुळे कोणत्या शाळांना सुट्टी तर ठाणे आणि भिवंडी शहरातल्या शाळांना सुट्टी देण्यात आली, तर बुलढाण्यामध्ये चिखली आणि मेहकर मधल्या भागातल्या शाळांना सुट्टी देण्यात आली, तर मीरा भाईंदर आणि पालघरमध्ये देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर मुंबईमध्ये देखील आता सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे काय नेमकं घडलेलं आहे यासोबतच पालकांमध्ये देखील काहीसा संभ्रम पाहायला मिळतोय। माझी सहकारी रीमा आपल्या सोबत आहे। मीरा, खरं तर काहीसा संभ्रम अनेक पालकांमध्ये होता की पाऊस बरसल्यामुळे कुठल्या जिल्ह्यांमध्ये सुट्टी देण्यात आली, कुठल्यामध्ये काय सरकारकडनं काय स्पष्टीकरण आलंय? आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये सांगितलं की तुर्तास मुंबई आणि ज्या भागात उद्यासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे त्या ठिकाणी शाळांना सुट्टी आहे, मात्र इतर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्याचप्रमाणे स्थानिक शाळांच्या मुख्याध्यापकांना ही अधिकार देण्यात आले आहे की त्यांनी परिस्थिती बघून शाळांना सुट्टी जाहीर करावी, त्याबाबत कुठलीही दुमत आपल्यात ठेवू नये। त्यामुळे प्राथमिक माहितीप्रमाणे मुंबई आणि MMR परिसरातल्या सगळ्या शाळांना सुट्टी आहे। त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातल्या फक्त चिखली आणि मेहकर या दोन तालुक्यातल्या शाळांना सुट्टी आहे। धन्यवाद रीमा।